नमस्कार, मी अरविंद आठले. सध्या गुरुपौर्णिमेच्या आधी आपण 5 भाग वेगवेगळे घेणार आहोत. त्यातलं हे आजचं तिसरं पुष्प आहे. चातुर्मास का याचा आपण विचार केला आणि चातुर्मासानंतर अन्नपूर्णेविषयी आपण विचार केला. पहिले पोटवा मग विठोबा ही म्हण आहे आणि ती अजिबात चूक नाही. मनात जर समाधान नसेल, समाधान अन्नातून प्रचंड समाधान येतं. त्याची कॅटेगरी कदाचित कोणी खीस कळेल शब्दांचा, ही गोष्ट वेगळी. परंतु अन्नाला प्रचंड महत्त्व आहे या उपासनेत सुद्धा. कुठल्याही मार्गात जा तुम्ही, खाण्यापिण्याचे निषेध किंवा यमनियम सांगितलेले आहेत आणि हे जेवढे पाळाल तेवढी आपोआप तुमची आत्मिक उन्नती होते, याविषयी काही शंका नाही. म्हणून आपण अन्नपूर्णेवर एक स्वतंत्र व्हिडिओ घेतला. या अन्नाचं महत्त्व काय आहे, अन्नामुळे वृत्ती कशा होतात आणि वृत्तीचा बाकीच्या उपासनेशी काय संबंध आहे, हे सगळं आपण त्याच्यात बघितलं. आणि त्याच्या आधी आपण चातुर्मास का करायचा, का असतो चातुर्मास, चातुर्मासाचे अर्थ काय आहे, केवळ आहारवाद नियंत्रण आहे का आहार विहार सगळ्याच गोष्टींवर नियंत्रण आहे, ह्या सगळ्याचा आपण विचार केला. आज आपण उपासनेतल्या पुढच्या अंगावर विचार करणार आहोत. मी अष्टांग योगाचा बराच अभ्यास केला, अनेक वर्ष, गेले 50 वर्षापेक्षा जास्ती मी उपासनेत आहे. सुरुवातीला योगमार्गाचा मी आश्रय घेतलेला होता. जे काही मला सांगण्यात आलं, शेवटी आपण गुरुजन जे असतात त्यांचं ऐकतो. आपल्याला जर सगळी अक्कल असती तर आपण गुरुकडे गेलोच नसतो. आपण अज्ञानी आहोत हे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपल्याला कोणाचा तरी आधार लागतो ज्याला सर्व माहिती आहे. आणि याप्रमाणे सुरुवातीला मी योगाभ्यास भरपूर केला. त्याच्यामध्ये यमनियम, आसन, प्राणायाम या अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. याच्यामध्ये मागे एका व्याख्यानामध्ये मी सांगितलं होतं की योग जर करायचा असेल तर आधी यमनियम पाळणं आवश्यक आहे. आता हे यमनियम म्हणजे काय आहेत? यमामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे मुख्यतः यम आहेत. काय करावं, आपला जो स्वभाव आहे, आपला जो गुणधर्म आहे, आपला जो धर्म आहे, आतला स्वधर्म ज्याला आपण म्हणू, स्वधर्म सर्वश्रेष्ठ असतो. दुसऱ्याचं कितीही चांगलं असलं तरी ते माझ्यासाठी उपयोग नसतं, हे ज्याला समजलं तो मग आत वळतो आणि आपण कोण आहोत याचा शोध घेऊन आपली आज या क्षणी काय पात्रता आहे याचा तो विचार करेल. आणि हा विचार करणं, त्याला मग काय करावं काय करू नये याचा थोडासा आपण आतल्या आत शोध घ्यावा. मी सांगितलं तुम्हाला, अहिंसा, सत्य, असते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे नियम आहेत, यम आहेत. आणि हे यम जो पाळेल त्याच्याकडून नियम आपोआप पाळले जातील. नियम ही बंधनं आहेत. तर हे नियम काय आहेत? शौच, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, असे 4 नियम पतंजलींनी सांगितलेले. हे मी तुम्हाला पतंजली योगसूत्रातल्या गोष्टी सांगतोय. अष्टांग 8 अंग आहेत मुख्यतः योगाची. आणि आपण कितीही योग म्हटलं तरी आपल्याला भक्तिमार्गाचा आश्रय घ्यावाच लागतो. तो कितीही मोठा योगी असो, त्याला आपल्या गुरुवर प्रेम करावंच लागतं. गुरुवर प्रेम हा भक्तिमार्ग आहे. कुठलाही मार्ग स्वतंत्र असा वेगळा नाही, एकमेकांमध्ये अवलंबून आहेत. गीतेत जे सगळे धर्म हे सांगितलेले आहेत, कर्ममार्ग असो, योगमार्ग असो, भक्तिमार्ग असो, आधी जे काही सगळे सांगितलेले आहेत यांचा एकमेकाशी दृढ संबंध आहे. प्रत्येकजण मी स्वतंत्र असा नाही आहे, त्याला दुसऱ्या मार्गातल्या काही गोष्टींचा आधार घ्यावाच लागतो. तसे तुम्ही जरी भक्तिमार्गात असला तरी तुम्हाला योगमार्गाच्या काही गोष्टींचा आधार घ्यावाच लागेल. आणि हे आधार घेण्यासाठी
जी प्राथमिक समजूत आहे ती आपण आपल्या मनाला व्यवस्थित समजावून सांगितली पाहिजे. आता यामध्ये जे अहिंसा म्हटलेलं आहे की कोणत्याही जीवाला मन वचन कर्म या कुठल्याही तऱ्हेने आपला उपसर्ग होऊ नये, आपला त्रास होऊ नये, त्याच्या मनाला क्लेश होऊ नये याची काळजी घेणं ही आहे अहिंसा. वस्तुस्थितीत आपण हे सगळे पाळतो का हो अहिंसा? आपण सरसकट दुसऱ्यांचा अपमान करतो, ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही ताडकत बोलून देतो. दुसऱ्याचं मन दुखावण्यात आपल्याला यत्किंचित शरम वाटत नाही, काटकन बोलून देतो. मग ते घरची आई असो, बायको असो, मुलं असो, मुलावर पटकन हात त्याची चूक झाली की आपला उगारला जातो. तर ही जी काही मुख्यतः मानसिक अहिंसा ही अत्यंत महत्त्वाची आहे. शारीरिक अहिंसा एक वेळ ठीक आहे, हरकत नाही, पण मानसिक अहिंसा जी आहे ही काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही काय पूर्ण नाही आहात, अपूर्ण आहात याची जाणीव आहे आपल्याला, आणि एक दिवसात त्या अपूर्णतत्वाचा पूर्णत्वाकडे जाईल असे काही हे नाही. वर्षानुवर्ष लागतात, जन्मानुजन्म साधनेत जातात. ज्ञानेश्वर शंकराचार्य हे काही एका जन्मात उत्पन्न नाही झालेले, त्याच्या आधी त्यांचे शेकडो जन्म उपासनेत गेलेले आहेत. मागचं पुढे घेऊन येतो तसे ते घेऊन आलेले आहेत. नाहीतर सौंदर्यलहरीसारखा ग्रंथ शंकराचार्यांना 5-6व्या वर्षी लिहिणं शक्य होतं का? ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी एवढ्या कमी वयात लिहिणं शक्य होतं का? हे सगळं घेऊन आलेलं असतं. तसं आपल्याला या जन्मीच आपण पुढच्या जन्मी घेऊन जाणार आहोत, आणि हे घेऊन जाण्याची जी शिदोरी आहे ही आपण उपासनेतून उत्पन्न करत असतो. ही शिदोरी मजबूत पाहिजे. त्यामुळे या गोष्टींचे अर्थ आपल्याला पहिले व्यवस्थित समजले असले पाहिजे की अहिंसा म्हणजे काय. केवळ कोणाला शारीरिक दुःख देणे म्हणजेच अहिंसा आहे का? ती हिंसा आणि अहिंसा, जी हिंसा नाही ती अहिंसा. मग हिंसा करायची का? मानसिक हिंसा करायची का? मानसिक अहिंसा करायची का? हा सगळा पूर्ण तुम्ही व्यवस्थित विचार करा की अर्थ समजला पाहिजे त्या हिंसेचं काय आहे. ज्या क्षणी हिंसा समजेल त्या क्षणी अहिंसा आपोआप समजेल. त्यानंतर नंबर येतो सत्य. सत्य म्हणजे काय? आपण खरं बोलणे. प्रत्येक वेळी आपण खरं बोलत नकळत अनेक वेळा आपण खोटं बोलतो. आपण खोटं बोलतो याची जाणीव सुद्धा आपल्याला असत नाही. तेव्हा आपल्या वर्तनामुळे कोणाला कसलाही त्रास होत नाही ही काळजी आपण त्या बोलण्यामध्ये सुद्धा घेतली पाहिजे. विनाकारण कोणाला कधी सत्यावरून दुखवू नये. तुमच्या मनात ठेवा, एखाद्याचा दोष दिसतोय तुम्हाला, पण तो दोष काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे का याचा विचार करा. तुमच्यात दोष नाही आहेत का? तुमच्यात ज्या क्षणी दोष नसतील, एकही दोष नसेल थोडाही, तेव्हा तुम्हाला इतरांचे दोष काढण्याचा एक वेळ अधिकार आहे. मी गुरूंचं वर्तन मी जवळून बघितलेलं आहे. मी गुरुत्वाचा स्वतःही अनुभव घेतलेला आहे. कोणातले दोष कधीही दाखवायचे नाहीत हा इनडायरेक्ट दंडक असतो गुरुला सुद्धा. शिष्याचे दोष दाखवताना सुद्धा तो डायरेक्ट असं सांगत नाही, सांगू नये. काही बंधनं त्यालाही पाळली पाहिजे. गुरुत्व याचा अर्थ सगळा काही वर गेला असं नाही आहे, तसा नसतो. आणि तो स्वतः कधी तसं समजत नाही. तो अत्यंत सामान्य वागत असतो. त्या इतका सामान्य वागतो की हा गुरु आहे याच्यावर आपला विश्वास बसत नाही. जिसने पाया उसने छुपाया हे तो प्रत्यक्ष पाळत असतो. तेव्हा हे जे काही सगळं आहे हे तुम्ही अत्यंत सूक्ष्मपणे याचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यास आहे ना तू कौंतेय, अभ्यास केल्याशिवाय काही होत नाही. अभ्यास करावाच लागतो. साधे मी हे व्हिडिओ देतो याचा मला अनेक वेळा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. हे झाल्यानंतर लोक कोण बघतात, किती बघतात, काय काय बघतात, किती वेळ बघतात, ह्या सगळ्याचा अभ्यास करावाच लागतो. तेव्हा पुढचा व्हिडिओ अधिक चांगला येतो. तसा तुमचा अभ्यास तुम्ही स्वतः केलात तर पुढचं तुमच्या हातून आपोआप जास्ती चांगलं येईल. तेव्हा सत्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. अस्तेय, कसलीही चोरी करायची नाही. मग ही चोरी केवळ पैशाची असते का? दुसऱ्याची वस्तू आपण सहज वापरतो,
आता माझी काय पूर्वी मी लेख लिहिले होते, काही जणांनी ते स्वतःचे म्हणून छापून दिले स्वतःच्या नावावर. आता ह्याला चोरीच म्हणायचं की नाही? अशी चोरी ज्यांनी केली त्याचा कधी उद्धार होऊ शकतो का? चोरी ही अनेक प्रकारची आहे. नुसती वस्तूची चोरी एवढा भाग नाही आहे. अनेक मानसिक तुम्ही बघा. याचा मुख्यतः या सगळ्या गोष्टींचा, यमांचा तुम्ही मानसिक अभ्यास करा. उपासना कधीच सोपी नाही आहे. सगळ्यात सोपं आहे बस नाव घ्या म्हणजे सगळं काय होईल हे म्हणायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात तसं होत नसतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य हा तर फार मोठा विषय आहे आपल्या उपासनेमध्ये. ब्रह्मचर्य पाळा म्हणजे काय करा? केवळ शारीरिक संबंध नाही एवढाच ब्रह्मचर्य आहे का? ब्रह्मचर्य मानसिक नाही का हो? एखाद्या स्त्रीला पाहिल्यानंतर ती अत्यंत सुंदर असेल तर आपोआप याचं स्खलन होतं, हे आहे का ब्रह्मचर्य? ब्रह्मचर्य म्हणजे कामुकतेचा विचार मनात न येणं, आला तर तो संयमित करण्याची शक्ती असणं, हे ब्रह्मचर्य आहे. काल मी उदाहरण सांगितलं श्रीकृष्णाचं. इतक्या 16,008 बायका तरीही तो म्हणतो की मी ब्रह्मचारी आहे, कारण तो कशात लिप्त नाही आहे, कामुकतेच्या विचारामध्ये लिप्त नाही. हा मुख्यतः ब्रह्मचर्याचं लक्षण आहे. तेव्हा कामुकतावर नियंत्रण, कामविषयावर नियंत्रण. काम हे अनेक प्रकारचे आहेत ना, त्यातल्या आपण शारीरिक हे आकर्षणाला आपण जास्ती महत्त्व देतो आणि तिथे जास्ती नियंत्रण आवश्यक. जाने दो शरीर मत जाने दो मन. शरीर एक वेळ गेला हरकत आहे, पण त्यात मन गुंतायला नको. मनाने तुम्ही या विचारांपासून अलिप्त कोणत्याही क्षणी होऊ शकले पाहिजे. सगळे आपले ऋषीमुनी मेजॉरिटी 99% हे विवाहित दाखवलेले आहेत. याचं कारण भोग, कामुकतेचे भोग हे भोगल्याशिवाय संपत नाहीत. आणि हे भोगणं हे तुमचं कर्तव्य आहे, नाही तर पुढे जाऊन तुमचं घसरण होईल. ही घसरण व्हायची नसेल तर त्या मनांतर नियंत्रण व्हायचं असेल तर शमन आणि दमन हाच मार्ग उपयोग केला पाहिजे. पहिली शमन केलं पाहिजे वृत्तींचं, आणि ह्या वृत्तींचं शमन जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत दमन करण्याचा तुम्हाला अधिकार येतच नाही. दमन महत्त्वाचं आहे. हे दमन करण्याची शक्ती आपोआप जेव्हा तुम्ही शमन करीत जाल तेव्हा येईल. त्यानंतर मुख्य आहे आता शेवटचा त्यातला यमातला नियम जो आहे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे कुठल्याही वस्तूचा संग्रह करणं न करणं, कुठलाही लोभ न धरणं. आपण किती लोभ असतात आपल्याला विचार करा. अन्नाचे असतात, सगळ्याचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वस्त्रांचे असतात, संपत्तीचे असतात, स्त्री पुरुष संबंधांचे असतात. अनेक प्रकारचे लोभ आपल्याला इतके भरलेले आहेत. हे जोपर्यंत आपल्या मनातून हळूहळू म्हणतो, हळूहळू हा शब्द वापरतोय मी, हे हळूहळू जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत तुमची उपासना चांगल्या प्रकारे होऊ शकणार. सगळ्यात शेवटी समाधान महत्त्वाचं आहे. हे समाधान जोपर्यंत तुम्हाला येत नाही, हे समाधान जोपर्यंत तुम्ही आतून उत्पन्न करत नाही तोपर्यंत तुमची उपासना चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. या काही गोष्टी आपण समजून घेणं फार आवश्यक आहे. ज्याला उपासना करायची आहे, ज्याला परमेश्वराकडे जायचं आहे, ज्याला परमेश्वराचा ध्यास आहे, ज्याला सत्याचा ध्यास आहे, त्या प्रत्येकाने हे सगळं अत्यंत मेहनत घेऊन करणं आवश्यक आहे. सहज यातलं काही होत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी सहज होत नसल्या तरी सहज करण्याचा हळूहळू प्रयत्न कर. हळूहळू एकदम एका रात्रीत मी आज मग जी चिडचिड होते अनेक लोकांची उपासनेमध्ये, हे उपासक अनेक लोक तुम्ही रागीट चिडचिडे बघितले असतील, कारण हे दमन करण्याचा प्रयत्न करतात. जी अंगात वृत्ती शमन नाही झालेली तिचं जर दमन कराल तर चिडचिड होणारच आहे. आणि ही चिडचिड होणं उपासनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत हानिकारक आहे. हा जो भाग आहे हा हानिकारकता लक्षात आली पाहिजे. हे सगळं करण्यासाठी काय आहे मग नियम सांगितलेले आहेत. नियम काय? शौच, शरीर आणि मनाची पवित्रता.
शौच आणि अशौच असं दोन भाग आपण व्यवहारात पाहतो. शौच ही पवित्रता आहे. ही पवित्रता मनाची आहे. हे मनाला जोपर्यंत संयम आपण घालत नाही तोपर्यंत, मनाला जोपर्यंत चांगलं सुधरवत नाही, मनाला जोपर्यंत त्याची नांगरणी करत नाही, त्यातलं तण काढून टाकत नाही, तोपर्यंत हे शौच चालू राहणार. हे शौच ही अखंड प्रक्रिया आहे. त्यानंतर आला संतोष. संतोष आणि समाधान एक आहे. संतोष हा फार मोठा पतंजलीने भाग सांगितलेला आहे की संतोष तुम्हाला नसेल तर पुढे काही करता येत नाही. हे सगळं केल्यानंतर मन जेव्हा शांत होतं तेव्हा आपोआप संतोष होतो, समाधान होतं. मग कशाची चिंता राहत नाही. मला काही कमवायचे ही भावनाच निघून जाते. आपोआप तो अलिप्त व्हायला सुरुवात होते. अलिप्तता ही सर्वश्रेष्ठ आहे. कुठल्याही उपासनेत तुम्हाला अलिप्ततेची गरज आहे. आणि ही अलिप्तता या तपामधून येते. हे तप आहे. संतोष झाल्यानंतर तपाकडे आलो आपण. हे सगळं जे करतो हे तप आहे. माझ्या मनावर नियंत्रण वेगवेगळ्या प्रकारे काढणे, यमनियम पाळून जो आपण प्रयत्न करतो हे तप आहे. हे तप तुम्हाला करणं आवश्यक आहे. तपाशिवाय काही प्राप्त होत नाही. हे तप किमान 12 वर्ष म्हटलेलं. गौतम बुद्ध 12 वर्ष गेला होता जंगलामध्ये. महावीर 12 वर्ष. ही सगळी मंडळी किमान एवढं करणं आवश्यक आहे. इतकी मोठी असून पर्वता एवढी मुळातच जन्मता ही ज्ञानी म्हणून जन्माला आलेली आहेत. जन्मता ही उपासक म्हणून जन्माला आलेले आहेत. त्यामुळे हे सगळं करणं त्यांना सुद्धा आवश्यक आहे. तर तुम्ही आम्ही तर अत्यंत सामान्य आहोत. आणि हे सगळं करू तेव्हा मग आपण ग्रंथांचा आधार, हे मी जे करतोय हे बरोबर आहे का, हे सत्य आहे का, हे ऋषीमुनींनी जे काही ग्रंथ लिहून ठेवलेत पूर्वीचे मुखोद्गत होते याच्याकडून आपण ते तपासून घ्यावं. शास्त्रीय आहे का नाही. गुरुमुखात आणि स्वतःच्या अनुभवातून आणि ग्रंथातून ते एकच प्रतीत होत असेल तेव्हा ते सत्य आहे. या 3 कसोट्या लावावी लागतात. आणि मग ईश्वर परिधान. या सगळ्या मागे कोणीतरी ईश्वर आहे. हा ईश्वर हे सगळं करणार आहे. हे ईश्वर आपल्याकडून हे सगळं करून घेणार आहे. आणि हे सगळं करून घेतल्यानंतर मी त्या ईश्वरामध्ये सम्मिलित होणार आहे. तो ईश्वर आणि मी यात वेगळं काही नाही. मीच तो आहे अशी जेव्हा अहम ब्रह्मास्मी ही ज्या क्षणी अनुभूती येते त्या ठिकाणी तो योगाकडे तुम्ही वळले आहात. यमनियम आणि हे सगळं पाळल्यानंतर तुमचं आसन स्थिर पाहिजे. बैठक जी तुमची आहे ही स्थिरता अर्थ केवळ शारीरिक स्थिरता नाही, मनाची स्थिरता. सगळं काही हा मनावर अवलंबून आहे. मनाची स्थिरता, मनाची बैठक हे अत्यंत आवश्यक आहे. हा जो अभ्यास आहे आसन, आणि जेव्हा हा अष्टांग योगामध्ये तुम्ही आसन सिद्ध करता तासन तास तुम्ही बसले त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे त्रास होत नाही. जे आसनाने सुख प्राप्त होतं ते आसन आहे. आसन मी प्राण घेतलंय, मांडी घातलेली आहे, अर्धा तासाने उठलं तर हा इकडे दुखतंय तिकडे दुखतंय असं करत असेल तर ते आसन सिद्धी नाही आहे. विनासायास व्हायला पाहिजे. उठले त्या मी काही तासन तास काही आसनांचा अभ्यास केलेला आहे. योगमुद्रा आहे, हलासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे. या सगळ्या आसनांचा 2-2, 3-3 तास मी त्या एका आसनात राहत असे. मी फार प्रचंड श्रम घेतलेले आहेत माझ्या आयुष्यात. एका आसनात बद्ध पद्मासनामध्ये राहिले तुम्ही 2 तास आणि त्यानंतर ते हात बाय हे केल्यानंतर जर तुम्हाला त्रास होत असेल तर ते आसन चुकीचं आहे तुमचं. ते सगळं झाल्यानंतर सुद्धा तितक्याच मोकळेपणाने तुम्ही रिलीव्ह होणं आवश्यक आहे. आसन विजय उपासनेत अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्यात तुम्ही मग तो भक्तिमार्ग असो योगमार्ग हे फरक करण्यात काही अर्थ नाही. तुमची ती हे नाही आहे, तुमचा अधिकार नाही आहे तो फरक करण्याचा. तुम्ही सर्वसामान्य आहात. आणि त्यामुळे आसन झाल्यानंतर मग प्राणायामाचा अभ्यास आहे. प्राणायाम म्हणजे मनावर नियंत्रण. श्वासावर नियंत्रण आहे तो मनावर नियंत्रण आहे. जोपर्यंत आत प्राण आहे तोपर्यंत हे शरीर आहे. जोपर्यंत आज श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत हे शरीर आहे. ज्या क्षणी हे संपेल त्या क्षणी शरीर संपेल.
त्यामुळे शरीराला अत्यंत व्यवस्थितपणे पाळणं आवश्यक आहे. पालन लालन लाड करू नका त्याचे, पण त्याचं जे काही हे असतील इच्छा त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे हे यमनियम आसन प्राणायामावर यापेक्षा अधिक खुलासा मी करणार नाही, कारण मी सांगितल्यानंतर प्राणायाम तुम्ही करत असाल तर ते चुकीचे उपत्ती. कुठलेही प्राणायाम आहे गुरुच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली करावेत. मी गुगल वाचून प्राणायाम करेल तर माझा उद्या प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. हा अभ्यास, प्राणायामाचा अभ्यास ह्या अत्यंत चांगल्या अनुभवी गुरुकडे केला पाहिजे. मग प्राणायामामध्ये अनेक प्राणायाम आहेत. शीतली आहे, भस्त्रिका आहे, सूर्यभेदन प्राणायाम आहे, चंद्रभेदन प्राणायाम आहे, अनेक प्रकारचे प्राणायाम आहेत. या सगळ्यांचा अभ्यास का करतो तर शरीर शुद्धी, आणि ही जशी करत जाऊ तसं तुमचं शरीर आपोआप क्रिया करायला लागतं. नवलीसारख्या क्रिया किंवा इतर फार जटिल असणाऱ्या क्रियासुद्धा तुमच्या हातून आपोआप व्हायला लागतात. ते शरीर त्याला आवश्यक असणारं आपोआप करायला लागतं. तर मला वाटते या ठिकाणी आपण ह्या 4 अंगांचा जो अभ्यास केलेला आहे, विचार केलेला आहे, हा तुम्ही घोटून घेण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी मी सध्या थांबतो आहे. पुढे आपण आणखी विचार करूया, परंतु सूक्ष्म विचार करायला शिका, एवढं माझी तुम्हाला प्रार्थना आहे. नमस्कार.